संस्काराचा सोहळा आहे त्या भिक्खू संघाच्या उपस्थितीत होणार आहे आणि म्हणून सर्वांना शांत आहे की भक्तजी काय बोलत आहे ते ऐकून घ्यावं शांत चित्ताने. आपण सर्वांना ही नक्की जाणीव असायला हवी की आपण भक्तींच्या अंतिम दर्शनाला इथे आलेलो आहोत आणि जर का दर्शन घेत असताना गोंधळ करत असणार तर तुमच्या दर्शनाचं किंवा दर्शन घेण्याचं काही अर्थ राहणार नाही. तोंडाचा वापर न करता पण तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि ज्यांना दर्शन घ्यायचे ज्यांनी दर्शन घेऊन झालं त्यांनी लगेच बाहेर निघायचं आहे. गर्दी करायची नाही. इतरांना पण वाटतंय जसं आपल्याला वाटतं की आपण दर्शन घ्यायला हवं तसं इतरांना पण वाटतंय. तर पूज्यपाद भदंत सुभद्रबुद्धी महाथेरो जिंचा जन्म याच गावामध्ये झालेला आहे. आपण सर्वांना सर्वच परिचित आहोत. बारा 1940 ला आणि दीक्षा 1471 जवळपास ते 84 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या जन्मापासून. आणि त्यांनी जी दीक्षा घेतली होती नायगोदाम इथे 1971 ला आणि 71 पासून जर विचार केला तर जवळपास 53 वर्ष पूर्ण होत आहे. तर कदाचित आपल्या बहुतेक लोकांचं जे आयुर्मान आहे त्यापेक्षा त्यांचं भिक्षू जीवन राहिलेलं आहे. आणि आपण सर्वांना माहित आहे की ते एकदा निघाले तर 2-4 महिन्यापर्यंत घरी परतचे नव्हते. म्हणजे त्या गावावरून त्या गावाला त्या गावावरून त्या गावाला आणि परित्राण करायचे प्रवचन करायचे. इकडे